ब्रेकिंग न्यूज। अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं। येत्या 24 तासात खातेवाटपावर आता अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जी ती उद्या दिली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाच्या संदर्भातली यादी देणार आहे। ती यादी नेमकी कशी असेल, खातेवाटप गेल्या मंत्रिमंडळातील जर आपण पाहिलं गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार आहेत। गृह भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडे राहील। अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार असल्याचं कळतंय। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहे आणि शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याचं कळतंय। भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। त्यामुळे खातेवाटप जे आहे ते 24 तासात जाहीर होत आहे। शिवसेनेच्या संदर्भातली यादी जी आहे ती आज रात्रीच मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येईल। त्यानंतर ती यादी जी आहे ती शिवसेनेकडे एकनाथ शिंदेंकडे देण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या दिली जाईल। पण आपल्याला जे कळतंय की महत्त्वाची खाती जी आहे ती भाजपने आपल्याकडेच ठेवण्याच्या संदर्भातला आपला निर्णय कायम ठेवलेला आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत। तुषार, युद्धात जिंकलो पण तहात हरता कामा नये या दृष्टीने दोन्ही घटक पक्षांनी भाजपकडे जोरदार जोर लावलेला होता की कुठली खाती हवी आहेत, पण अखेर काय ठरलंय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर येत्या 48 तासामध्ये खातेवाटप हे पूर्ण होणार आहे। कारण की आज रात्री शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडच्या असणाऱ्या खात्यांची यादी भाजपाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करणार आहेत। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजपाच्या वाट्याला जे गृहनिर्माण खातं आलं होतं अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये, ते खातं आता शिवसेनेच्या वाट्याला जाताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने 90% खाती त्या 3 पक्षांकडे होती ती त्याच पक्षांकडे राहणार आहेत। मात्र काही खात्यांमध्ये आपल्याला फेरबदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यापैकी राष्ट्रवादीला जे अर्थ खातं होतं ते अर्थ खातं राष्ट्रवादीकडे राहील। मात्र शिवसेनेकडे जे उत्पादन शुल्क खातं होतं ते उत्पादन शुल्क खातं आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळताना पाहायला मिळणार आहे। मात्र भाजपाकडे क्रमांक 1 ची सर्वात महत्वपूर्ण खाती राहताना पाहायला मिळतील। त्यामध्ये आपण जर पाहत असाल तर भाजपाकडे महसूल असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, ऊर्जा असेल, पर्यटन असेल, ग्रामविकास असेल, जलसंपदा असेल, किंबहुना गृह खातं हे भाजपाकडे राहणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गृह खातं ठेवतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित जे जवळपास 19 मंत्री आहेत त्यापैकी जे 3 राज्यमंत्री आहेत त्या 3 राज्यमंत्र्यांकडे आपल्याला 5-5-5 ही राज्यमंत्रिपदाची खाती आपल्याला दिली जाणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या सहकाऱ्यांना, अनुभवी सहकाऱ्यांना ऊर्जा, जलसंपदा या स्वरूपातली प्रमुख खाती मिळताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे विशाल, खातेवाटप जवळपास निश्चित झालेलं आहे। आजची रात्र खाते वाटपा संदर्भातली खूप महत्वपूर्ण अशी रात्र असणार आहे। कारण की आज शिवसेनेच्या गोठातून शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आपल्याला यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देताना पाहायला मिळतील। मात्र हे खाते वाटपाचं घोडं फक्त राष्ट्रवादीमुळे अडल्याचं पाहायला मिळतंय। कारण की राष्ट्रवादीची यादी अद्याप अंतिम झालेली नाही। कारण की राष्ट्रवादीकडे पक्षांतर्गत जी बंडाळी सुरू आहे, राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जे बंड सुरू आहे, राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जो नाराजीचा सूर सुरू आहे, त्यावरून अद्यापही राष्ट्रवादी पक्षामध्ये खातेवाटप पूर्ण झालं न कारणामुळे महायुतीचं खातेवाटप रखडलं असं देखील आपल्याला म्हणता येईल। कारण की या महायुतीमध्ये भाजपाचं खातेवाटप 100% पूर्ण देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। शिवसेनेचं जवळपास 90% खातेवाटप झालेलं आहे। स्वतः एकनाथ शिंदेंनी सर्व जे मंत्री आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कोणती खाती मिळणार हे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यादी दिल्यानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र राष्ट्रवादी पक्षामध्ये अद्यापही खाते वाटपावरून आपल्याला घोडा अडल्याचं पाहायला मिळतंय। कारण की तांत्रिकदृष्ट्या जेव्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना यादी सुपूर्द करतील, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही यादी राज्यपालांना देतील आणि राज्यपालांकडून एकदा शिक्कामोर्तब झालं की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आपल्याला सर्वांना खातेवाटप जाहीर करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे येत्या 48 तासामध्ये
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाला प्रमुख खाती मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशाल, तुषार, काही खात्यांच्या बाबतीत भाजपने आपला आग्रह पहिल्यापासून कायम ठेवला होता आणि त्याबद्दलच्या अटकळी ज्या मानल्या जात होत्या त्यानुसार काही महत्त्वाची जी वजनदार खाती आहे ती भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. पण यामध्ये गृहनिर्माण खातं जे भाजपनं गेल्या वेळी आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलेलं होतं ते नेमकं कोणाकडे जाते? आपण जर पाहिलं असेल तर विशाल, गृहनिर्माण खातं हे 2014 ते 2019 जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माण खातं होतं. त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये गृहनिर्माण हे खातं स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि त्यानंतरच्या कॅबिनेट रिशफल मध्ये हे खातं मंत्री अतुल सावे यांना देण्यात आलं. मात्र आताच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृहनिर्माण हे खातं आपल्याला शिवसेनेच्या वाट्याला जाताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये गृहनिर्माण हे खातं नेमकं कोण ठेवतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की गृहनिर्माण या खात्यामुळे प्रामुख्याने MMR हा जो रिजन आहे, मुंबई पालिका असेल, नवी मुंबई पालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या सर्व महानगर क्षेत्रामध्ये या गृहनिर्माण खात्याचा तितकाच महत्वपूर्ण असा रोल असतो. त्यामुळे लोकांशी कनेक्टेड असणारं हे गृहनिर्माण खातं शेवटी भाजपाने शिवसेनेला दिल्याचं पाहायला मिळतंय. कारण की शिवसेनेकडून काही महत्वपूर्ण खात्यांसंदर्भात भाजपाशी वाटाघाटी सुरू होत्या. त्यातलंच एक खातं म्हणजे गृह खातं. मात्र अखेर देवेंद्र फडणवीसांनी गृह खातं सोडलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांकडेच हे गृह खातं राहताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यांना गृहनिर्माण हे खातं आपल्याला शिवसेनेसाठी शेवटच्या सणी सोडताना पाहायला मिळतंय. शेवटचा प्रश्न, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऊर्जा खातं भाजपने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. गेल्या वेळी ही खाती ज्या अनुभवी मंत्र्यांनी सांभाळलेली आहेत त्यांच्याकडेच हे खातं पुन्हा जाऊ शकतं का? उदाहरणादाखल चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा खातं सांभाळलेलं आहे. विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आता भाजपाच्या वाट्याला जी प्रमुख 5 खाते आलेले आहेत ती खाती पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगूया. त्यामध्ये पहिलं खातं म्हणजे गृह खातं. गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच ठेवतील असं म्हटलं जात आहे. त्यानंतरचं जे खातं आहे ते म्हणजे ऊर्जा खातं. ऊर्जा खातं 2014 ते 2019 या काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होतं. त्यानंतरचं या मंत्रिमंडळातलं महत्वपूर्ण खातं म्हणजे महसूल खातं. महसूल खातं यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं. मात्र या मंत्रिमंडळामध्ये बघूयात या मंत्रिमंडळामध्ये आता ते नेमकं कोणाकडे जात आहे. पण आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर यांनी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणती खाती कोणाकडे जातात या संदर्भातली माहिती देऊ केलेली आहे. बघा, यामध्ये गृह खातं भाजपने आपल्याकडेच ठेवलेलं आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असणार. नगरविकास खातं हे शिवसेनेकडे जात आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जात आहे आणि ते अजितदादांकडेच राहणार. शिवाय महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा खातं हे भाजपकडेच जात आहे. त्याच्यामुळे यात उत्पादन शुल्क मात्र जे गेल्या वेळी शिवसेनेकडे होतं, शंभूराज देसाई हे या खात्याचे मंत्री होते, ते आता राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे गृहनिर्माण खातं जे खरं भाजपने आग्रहाने आपल्याकडे ठेवलेलं होतं त्यात वाटाघाटीत आपण पाहतोय की आता ते शिवसेनेकडे जाते. आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल की आता या खात्याचं हे खातं जे ते नेमकं कोणाकडे जात आहे हे आपल्याला लवकरच कळेल आणि उद्यापर्यंत याबद्दलचं सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं असेल.